नमस्कार. मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळी सकाळी मस्त अशी दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आजचा वार आहे सोमवार. तर मी जे पण काही माझ्या लाईफस्टाईलमध्ये बदल करते ना, ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करत असते. असाच एक छोटासा बदल मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये केलेला आहे. तर तो का केलेला आहे हे मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. तर बघा, 1 चमचाभर ना तूप घ्यायचं आहे. साजूक गाईचं तूप असेल, गाईचं तूप तर औषधी असतं माहिती आहे, तरीसुद्धा चालेल. नसेल तर आपलं साधं म्हशीचं तूप असलं तरीसुद्धा चालेल बरं का. आणि 1 चमचाभर तूप घ्यायचं, त्याच्यावर थोडीशी हळद घालायची आणि अनुशापोटी ना रोज ते 1 चमचाभर तूप खायचं आहे आणि त्यावर गरम पाणी प्यायचं आहे. यानं काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल्स चेंजेस होत असतात, म्हणजे वादळ उठलेलं असतं हार्मोन्सचं आणि पिंपल्स वगैरे असे प्रॉब्लेम होतात की नाही, त्यांच्यासाठी हे खरंच खूप उपयोगी आहे, म्हणजे उपायकारक आहे बरं का. तर आपण जेव्हा आंघोळ करतो ना, तेव्हा गरम पाण्यामध्ये थोडंसं खडा मीठ घालायचं आहे. यानं ना आपलं शरीर निर्जंतू होतं आणि कधीच म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आजूबाजूलासुद्धा आपल्या भरपूर बारीक बारीक जंतू असतात, जे की नकळत आपल्या तोंडातून नाकातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. तर त्यासाठी आणि ना शरीर स्नायू चांगले मोकळे होतात गरम पाण्याने आंघोळ केली की. त्यामध्ये थोडंसं खडा मीठ घालायचं आणि रोज नाही जमलं आठवड्यातनं एकदा तरीसुद्धा चालतं. सकाळी सकाळी मस्त अशी माझी आंघोळ झालेली आहे आणि ना बाहेर येऊन बघते तर काय, सूर्यदेवांनी दर्शन दिलं होतं. खूप दिवसातून सूर्योदय झालेला आहे आणि निलगिरीच्या झाडातून तुम्हाला असं गोल दिसतंय ना, तिथूनच तो सूर्य बरोबर असा, म्हणजे त्याची किरणं इतकी छान पडतात ना गॅलरीमध्ये. आणि सकाळी सकाळी ना, म्हणजे मी उठायच्या आधीच ह्या पक्ष्यांनी इतका गोंधळ घातलेला असतो ना गॅलरीमध्ये. आता उठलं की माझं काम आहे पक्ष्यांना पाणी द्यायचं. तुळशीला पाणी घालून झालं की पक्ष्यांना मी पाणी ठेवते आणि त्याचबरोबर खायलासुद्धा पक्ष्यांना ठेवते बरं का. त्याच्यामुळं ना त्यांचा म्हणजे, आणि एकच पक्षी नाही बरं का, वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य पक्षी दिवसभरातनं येऊन जातात. फक्त मी त्यांचं शूटिंग घेत नाही, तर वेगवेगळे पक्षी, छोटे छोटे चिमण्या ज्या आहेत ना रंगीबिरंगी, त्यासुद्धा येऊन बसतात. हा पक्षी काही नाही जास्त करून कोणालाही दिसत नाही. तुम्ही बघितला आहे का मला नक्की सांगा कमेंट करून. तर तांबट पक्षी आहे हा. आणि ह्या पक्ष्याचं कसं आहे, एक दिवस त्याला जर खायला मिळालं नाही किंवा मी तिथं ठेवलं नाही चुकून जरी माझ्याकडनं राहिलं, तर दुसऱ्या दिवशी तो दिसणार नाही तुम्हाला. ह्या पक्ष्यांसाठी ना रोजच्या रोज एक काम राहिलं तरी चालेल, पण रोजच्या रोज जर तिथं खायला असतील ना तरच ते दुसऱ्या दिवशी येतील, असं ह्या पक्ष्यांचं आहे. आणि सकाळीच फक्त ते म्हणजे खातात हे पक्षी, तांबट पक्षी. म्हणजे हे मी अनुभवलं आहे बरं का, सर्च वगैरे केलं नाही, पण मला अनुभव आहे की खायला ठेवलं तरच येणार, नाहीतर दिसलं जरी नाही ना खायला तर मग ते फिरकत पण नाही. साळुंकी हो, लय धीटे. बघ की दुसऱ्या पक्ष्यांनाच हाकलून लावते, तो गेलीत ती. लय धीटे, तीच झाल्याशिवाय नाही उठ. आला बघा. ते बिचारे थांबून राहतात. ते बघ ते कसे भांडतात बघा. आता ह्या पक्ष्यांना मी इतकं जवळनं अनुभवते ना, कोणाचा स्वभाव कसा आहे हे मला चांगलं माहिती आहे बरं का. पहिलं आहे ना, तांबट पक्षी इतका घाबरायचा ना साळुंकीला, पण आता नाही अजिबात घाबरत. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वीच भांडणं बघितली यांची कशी चालली होती. छोट्या छोट्या चिमण्या ज्या आहेत ना त्या नंतर येतात, म्हणजे मग शेवटचा जो काही गाळ राहिलेला असतो ना बारीक बारीक शेव वगैरे, ते छोट्या चिमण्यांना छान खाता येते, मग त्या शेवटी येतात. पहिल्यांदा येतो तांबट पक्षी, त्यानंतर येतो कावळा. कावळा तर दिवसातनं खूप वेळा खातो. हे पक्षी फक्त सकाळीच खातात आणि साळुंकी आणि कावळा सारखेच असतात बरं का. तर चला मग, आता असं आहे माझ्या आजूबाजूचं वातावरण. दिवसभर मी कामात असेल ना, आणि हे मित्र मग रोज येतात बरं का मला भेटायला, हे पाखरं. तर मला ते खूप आवडतात आणि त्यांची वेगवेगळी कला, त्यांचं उडणं बसणं हे बघायला खूप भारी वाटतं मला. कधी कधी तर असे पाखरांचे किस्से पण आहेत माझ्याकडं, की खाता खाता पडलेत किंवा त्यांना उडताच येत नाही, असे पण खूप किस्से आहेत. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन.
तर चला मग आता ना इकडे रात्री चवळी भिजत घातली होती आणि आज की नाही सोमवार आहे, तर आज आठवडी बाजार असतो आमचा आणि सोमवारी सगळ्या भाज्या संपलेल्या असतात. मग करायचं काय, तर आदल्या रात्रीने मी चवळी भिजत घातली होती. छान अशी भिजली आहे चवळी. कुकरला तर मी इथे चवळी लावून देणार आहे. आणि कोणाकोणाला चवळीची उसळ आवडते, मला तर एवढी आवडते ना, आणि कधीतरीच केली ना तर खूपच चवदार लागते. तर बघा इथं कढईमध्ये तेल तापवलेलं आहे. 2 चमचे तेल घालायचे, जिरं घालायचं, त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे. ज्यांना जिरं नाही आवडत स्किप केलं तरी चालेल. कढीपत्ता होता थोडासा डब्यामध्ये, तो घातला. मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे. कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता हा कांदा लसूण मसाला की नाही आणि हळद पावडर घालायची आहे. आधी हळद पावडर घालायची. हळद छान भाजली, कडूपणा निघून जातो हळदीचा, कारण ओरिजिनल आहे ना आपली हळद, त्याच्यामुळे खूप कमी घालावी लागते, लगेच कलर येतो. तर मी हळदसुद्धा सेल करते आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आता हा कांदा लसूण मसाला तुम्ही बघितला तर पॅकेटमध्ये होता ना, तर तो मी एका हॉटेलला दिला होता टेस्टसाठी आणि थोडासा राहिला होता. तर म्हटलं चला आता हा एवढा आहे 1 चमचाभर, तर एवढ्यात उसळ होऊन जाईल. माझ्या भरणीतला संपला होता, तर तो मी घातलेला आहे 1 चमचा आणि मस्तपैकी ना उसळ परतून घ्यायची आणि मग मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालायची. छान उसळ परतून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि तुम्हाला खूपच जर ड्राय वाटत असेल ना, थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा थोडंसं शिजवून घेतली ना, आता बघा किती मऊसूत शिजलेली आहे. इतकी छान लागते ना ही चपाती बरोबर खायला, गरम गरम चपाती आणि भाजी. तर मी थोडंसं पाणी घातलं, एक वाफ काढून घेते. मस्त अशी सरबरीत होते बरं का उसळ. झोप झाली नाही का तुझी? नाही झाली की. अजून रिक्षावाले काका आले नाही ना? केवढं जड आहे बाबा हे दप्तर. तू कसा नेतो बाबू? कसा नेतो तू हा बॅग? किती जड आहे हा? पहिले तुझे खांदे नाही दुखत? नाही दुखत? नाही. नाही दुखत. आमच्या वेळेला पिशव्या असायच्या, पिशव्या, बॅग नसायची. नको 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 नको. त्याच्या मागे माग नको रे. नको रे. नको 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 नको. ह्याला झाकून ठेवल्यावर रुपये तयार होतो का सर? निसर्गामध्ये जी छोटी छोटी जीवजंतू असतात ना, त्यांच्याकडे बघितलं की वेगळ्याच प्रकारचं सुख मिळतं. फक्त आपला दृष्टिकोन बघण्याचा तसा असला पाहिजे. आणि हा वाणी आहे ना, खरंच मला असं वाटायचं लहानपणी की याचा रुपया तयार होईल. आणि मी एकदा दोनदा त्याला झाकून पण ठेवलं होतं. 2-2 दिवस उठून बघायचे तर काही पैसे तयार झालेले नसायचे बरं का. पण मोठं झाल्यानंतर कळतं की तसं काय नसतं, हे ते सगळं फेक होतं. मुद्दाम काढतोय मग परत दुसऱ्या दिवशी करायची का पट्टी? उद्या बोलवलंय का? नाही, परवा. बघू, काढून बघू का मी? काढ. ती बाळा, परत एकदा निघाली की ऐक. चिटकत नाही. सगळे ना थोडे थोडे पडतात रे, थोडे थोडे. तू डायरेक्ट एवढाच खड्डा पाडला गुडघ्याला. लहानपणापासून तुला एवढासा सुद्धा खर्च तू दिला नाही कुठं. काय एवढंसं सुद्धा, असं सुद्धा पडून दिलं नाही. लगेच मी कडाव घेऊनच फिरायची. काय आजी, बाबा, पप्पा. आजी पडली. हा, तुला घेऊन पडलेली आजी एकदा. तेव्हा तिला माहिती नव्हतं ना तिला शुगर आहे म्हणून. पण सांगायचं काय की तुला पडूनच देत नव्हतो आम्ही. नाकाव पण पडून दिलं नाही कधी. आणि तू बघ डायरेक्ट बेळकच पाडलंस त्याला. कुस्ती खेळून. जर माहिती असताना की तू पुढं म्हणजे ह्याच्यात जाणार आहे रेसलिंग मध्ये, तर कशाला मग, नाही का? मग तुला लहानपणापासूनच कडक केला असता, कडक. मग मऊ आहे का? तू मऊ आहेस, नाजूक आहेस. मला एक कमेंट आली होती की तुमचे डोळे छान आहेत, छान दिसत आहे डोळे. तर बघा ह्याचे पण डोळे किती भारी आहेत, हाय का नाही? फिल्टर नाही, डोळे छानच दिसतात. फिल्टरचं काय आहे हे बघ. हा, फिल्टर असतं होटांना, लिपस्टिक असतं, पण डोळे बघ, आहे की नाही? तुझे आणि माझे डोळे एकदम सेम आहे का नाही? इकडं सेम आहे का नाही डोळे? एवढंच की तू थोडासा काळा दिसतोय, मी गोरे दिसते. तू लहानपणापासून काळाच आहेस, थोडासा काळा आहे.
दाखवू का फोटो? इथं साईडला लावत्या त्याचे फोटो. असं पाण्यातले असं पिंक आपल्या ब्ल्यू कलरच्या ड्रेसवर इतका काळा दिसत होता ना तो बारशात त्याच्या. कसं हसायला आले. खरंच तू तुझ्या बारशाचे फोटो बघायचेत का तुला? नाही, दाखवू का? नको. नाही दाखवते खरंच. तुला कळेल मम्मी खोटं बोलते का खरं बोलते? मी खोटं बोलणारच नाही. खरंच तू बारशात काळा दिसत होतस. मज्जा. त्याला लागल्यामुळे ना आठवडाभर मस्तपैकी आराम. आठवडाभर नाही 10 दिवस तो स्कूलमध्ये गेला नाही आणि सुट्टीचे. कसं वाटतंय आपल्याला? 9 दिवस. असा शाल आणि नारळ अशी देऊन तुला असं पुरस्कार केला पाहिजे. मला आमचे सर पण बोलतात नका येऊ शाळेत. मग तेच आहे ना, तालमीत पण लाडका आहे, शाळेत पण लाडका आहे सरांचा. पाहिजे त्याच्या पेपरची काळजी त्याच्या सरांपेक्षा जास्त मला असते. कसा अभ्यास करणार आहे? 8-8 दिवस जर अभ्यास बुडवला आणि घरी तर काय अभ्यास करत नाही. करतो, हळूच करतो. मला माहित नाही. आणि त्याचं कसं असतं, मम्मी व्हिडिओ मध्ये काही सांगू नको, आमची सगळी बघतात. असं असतं. जास्त नसतो कधी तो व्हिडिओ मध्ये, आणि घेतलं की मग असं असतं, मम्मी काय बोलते आपली, बाबा काय सांगते, सगळे बघतील, तालमीत बघतील, शाळेत बघतील, सगळे व्हिडिओ बघतात ना, असं म्हणून असतं त्याचं ते. मी फेमस आहे, रील स्टार आहे. नाही एवढी पण फेमस नाही. 6K चला subscriber, आज 6K. आता की नाही आपले 6,500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले. इथून पुढं खूप मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे बरं का. आणि हे तुमच्या सपोर्टमुळं खरंच म्हणजे शक्यच नाहीये. तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करतात, जरी माझे रेग्युलर व्हिडिओ नसतात हसतोय खरंच असतात की नाही कमेंट. मी तुला तू वाचत नाहीस, पण खरंच तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान कमेंट्स असताना तुमच्या सपोर्टमुळं हे शक्य नाही बरं का. कारण मी कधीतरीच व्हिडिओ टाकते, रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही, कन्सिस्टन्सी नसते. आणि कन्सिस्टन्सी जर ठेवली ना मी तर खूप छान व्ह्यूज येतील आपल्या व्हिडिओला. पण काय करायचं, कामाचा लोडच इतका असतो. मला बघा हे माझ्या पदरात अशी पोरं आहेत, माझी कामच करत नाही, काय करायचं. मी पदरात बसलं तर पदरच फाटेल. असं आहे, काय काम करत नाही. आता म्हटलं शंकरपाळ्या करायचे तर म्हणतो मी खातो तू कर. मग कसं करायचं, म्हणजे व्हिडिओ बघायचे, ते मशीनचं काम बघायचं की परत ते ह्याचं काम बघायचं आपलं कांदा लसूण मसाल्याचं, असं होतं. पण तरी पण सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न करते आणि यूट्यूबसुद्धा चालू ठेवते. तर असं आता तुम्हाला ना मी माझी देवपूजा दाखवते. देवपूजा यासाठी दाखवते रोज की मला कंटाळाच येत नाही तुम्हाला देवपूजा दाखवताना. तुम्हाला पण बघायला कंटाळा येत नाही. इतकी छान आणि फ्रेश फुलं असतात देवघरामध्ये. आणि मग काय आपलं रेग्युलर रुटीन असतं, तरीसुद्धा तुम्ही आवडीने बघता. तर चला आता व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू ठेवा. मी तुम्हाला फुलं दाखवते देवघरातले बॅक कॅमेराने. आमचं देवघर हॉलमध्ये असल्यामुळं की नाही, अचानक एखादी व्यक्ती जरी आली आणि सोफ्यावर बसली की पहिली नजर त्यांची देवघराकडे पडते. आणि देवघर बघितल्या असताना इतकं प्रसन्न वाटतं ना. तर 2-3 जणांनी का नाही मला सांगितलं सुद्धा की तुमच्या घरी आलं ना की उठूच वाटत नाही, इतकं भारी वाटतं, फ्रेश वाटतं. मग त्याचं हाच बरं का एक म्हणजे फ्रेश वाटण्याचं हेच एक कारण आहे की आपलं देवघर जेव्हा छान असेल, टवटवीत असेल ना, तर ते नेहमीच कोणालाही प्रसन्न वाटेल. घरामध्ये आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं. इतर दुसरी एखादी व्यक्ती जर आली ना तर त्यांनासुद्धा प्रसन्न वाटतं. तर ते ह्याचमुळं आहे, कारण देवघर हा घराचा आत्मा असतो. देवघर ना प्रत्येकाच्या घरी छोटंसं का असेना पण देवघर हे असलं पाहिजे. रोजच्या रोज पूजा दिवाबत्ती झाली पाहिजे, फुलं देवाला वाहिल्या गेली पाहिजे, देवाची सेवा झाली पाहिजे. तर असो, आता एका ताईंनी ना आपल्याला कमेंट केली होती की तुम्ही मेस चालू म्हणजे ठेवली होती, म्हणजे चालू केली होती आणि मग तुम्ही का बंद केली. तर त्याचं कारण असं आहे बघा, यूट्यूब चालू होण्याआधी म्हणजे आमचं जे थोडक्यात आयुष्य म्हणूया ना लग्नापासूनचं, तर मी तुम्हाला किती जरी म्हणजे असं स्टोरी सांगत गेले ना तर स्टोरीचे भरपूर म्हणजे 10-12 तरी पार्ट होतील. तर इतकं आमचं लग्नापासूनचं जे स्ट्रगल आहे आत्तापर्यंतचं, म्हणजे हे 15 वर्ष पूर्ण होतील लग्नाला. तर 15 वर्षात ज्या काही घटना घडलेल्या आहेत, जे काही चढ उतार आलेले आहेत, मग ते परिस्थिती फायनान्शियली असू दे किंवा कशी परिस्थिती होती ह्याबाबत, तर तेवढा पण वेळ माझ्याकडे म्हणजे कमी पडेल तुम्हाला. तर थोडक्यात मी सांगते की अशी एक परिस्थिती आली होती की ज्यावेळेस तुमच्या दादांना आहे ना, म्हणजे दादांनी राजीनामा दिला होता नोकरीचा, करोनानंतरचा तो काळ होता. आणि त्यावेळेस ना की म्हणजे काहीच इन्कम नव्हती, आमची रुपया पण इन्कम नव्हती.
दादासारखे टेन्शनमध्ये असायचे आणि काय करायचं तेव्हा काही मला माहिती नव्हतं की यूट्यूबमधून पैसा मिळतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा ना मी मेस चालू केली होती आणि मेसची सुरुवात अशी केली होती ना मी, अक्षरशः ऑफिस म्हणा किंवा पतसंस्थेत मी जायचे, विचारायचे तुम्हाला डबे पाहिजेत का, कुठं कंपनीमध्ये जायचे, विचारायचे तुम्हाला डबे पाहिजेत का. इथपासून मी त्या डबांचा स्ट्रगल केलेला आहे. आणि पहिला जेव्हा मी डबा दिला होता तर एका बँकेतून माझे डबे म्हणजे जायचे बँकेला, तर त्या बँकेतून मला की नाही 15,000 ते 16,000 माझं फर्स्ट पेमेंट आलं होतं. पण तेव्हा की नाही सासूबाईंचं नुकतंच डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. देवांश लहान होता आणि देवांश लहान असल्यामुळं ना देवांशने तर मला इतका त्रास दिलेला आहे जन्मल्यापासून की त्याला झोपच नसायची अजिबात. आणि मग त्याला खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम, जेवायचाच नाही त्याचं, त्यामुळं पोट साफ व्हायचं नाही. त्यात मला ना मदतीला कोणच नसायचं, कारण आता सासूबाईंचं डोळ्याचं ऑपरेशन झालं तर म्हणजे त्यांच्या पायाचा पण त्रास होता. त्यांना बसता उठता पण यायचं नाही त्यावेळेला. त्यांना आंघोळीला पाणी, ह्या सगळ्याच गोष्टी कराव्या लागायच्या. म्हणजे एकंदरीत मी 2 नाही तर 4 मुलांना सांभाळत होते आणि मिस्टर काय थोडीफार मदत करतील एवढंच. मग त्यानंतर ना माझी तब्येत एवढी बिघडली ना, कारण पहाटे मला 4 वाजता जरी मी उठले ना तरीसुद्धा मला दिवस पुरत नव्हता. आणि संध्याकाळी की नाही मेसचे डबे गेले 2 वाजेपर्यंत, 2:30 वाजेपर्यंत माझी भांडे वगैरेच चालायची. आणि मग त्यानंतर झालं लगेच 4 वाजले की संध्याकाळच्या डब्यांची सुरुवात असायची. परत मी ऑर्डरसुद्धा घ्यायचे चिकन आणि नॉनव्हेजच्या किलोच्या प्रमाणामध्ये. त्याच्यामुळं ना काय व्हायचं माहिती आहे का, मला दिवसच पुरायचा नाही. आणि एकदा की नाही मला असा 102 103 ताप चढला होता आणि तब्येत बिघडली होती. त्यावर तुमच्या दादांनी ते बोर्ड काढलं माझं मेसचं आणि बंद करून टाकली मेस. आणि मला म्हणाले की ते तुझ्या कामापेक्षा किंवा पगारापेक्षा ना तुझी तब्येत महत्त्वाची आहे. तेव्हापासून मी ज्या मेस बंद केल्या ना त्या केल्या. मग त्यानंतर तुमच्या दादाने छोटी मोठी नोकरी शोधायला सुरुवात केली. त्यातून त्यांना मग हळूहळू थोडंसं म्हणजे जिथं लागली ती पण त्यांना पटली नाही, ती सोडली. परत त्यानंतर दुसरा बिझनेस चालू केला. अशा पद्धतीने आमचा स्ट्रगल होता. आणि माझी मेसचं जे काही होतं ती मी चालू पण केली होती आणि बंद पण केली होती. आणि त्यानंतर मग मला कळालं की बाबा यूट्यूबमधनं पैसे मिळतात. तर चला आता मग मी यूट्यूब चॅनल ओपन केलं. तर अशी होती माझी थोडक्यात मेस चालू करण्यापासून बंद करण्यापर्यंतची स्टोरी. आणि मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. मग मला काही अडचणी आल्या, फायनान्शियल काय प्रॉब्लेम होते, हे सगळं मी एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा एक सेपरेट असा व्हिडिओ मस्तपैकी बसून बनवेन आणि सगळं सांगेन. तर चला आता या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे म्हणून इथंच शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.